नमो बुद्धाय जय भीम. आपण सर्व या ठिकाणी जे मित्र बसलेले आहोत, भवंस महाविद्यालयाचे प्राध्यापक गवई सर आहेत, त्यांचे बंधू दिनेश गवई या ठिकाणी RTOचं काम बघतात ते आहेत. आमचे जवळचे मित्र श्री बापू बाविस्कर उद्योजक आहेत. आणि या संपूर्ण चर्चेला जर सुरुवात करायची झाली तर कौटुंबिक करण्यापेक्षा आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने जेव्हा कांदिवली परिसरामध्ये म्हाडा वसाहत आहे त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्यासाठी दरवर्षी एकत्र येत असतो. त्यामध्ये आमचे प्राध्यापक गवई सर असोत का आमचे मित्र बापू बाविस्कर असोत किंवा दिनेश असोत, या सर्वांनी मन लावून तळमळीनं प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन वर्गणी गोळा केलेली आहे. आणि नाही फक्त आम्हीच नाही आहोत सर, सर्वजण तर नाही खरं म्हणजे आम्ही तुमच्या आदर्श घेतो. बरोबर. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला प्रोत्साहित करता, बरोबर, ज्या प्रकारे तुम्ही आमच्यासोबत रस्त्यावर उतरता, म्हणजे जेव्हा आम्ही वर्गणीला फिरतो तेव्हा फक्त आम्हीच असतो असं नाही, तर तुम्ही ज्या प्रकारे लीड करता त्यामुळे बरेच लोकांचा सहकार्य आहे. आणि हे कसं आहे, आपण जसे मित्र परिवार एक विचार घेऊन चालतोय एका दुसऱ्याला घेऊन. आणि जसं काय आता आपण तिकडे चौक बनवला, सकाळी चायला असतो आपण. कसं आहे बरोबर आहे, पण त्यासाठी लीडर जो आहे ना तो खूप महत्वाचा आहे. आपण सगळे एकत्र येणं ठीक आहे, पण ते एकत्र येण्यातून जेव्हा एखाद्या विषयाला चालना देऊन त्याला पुढे नेऊन मग त्याचं राजकीय फायदा घेऊन किंवा राजकारण्यांना भेटून त्या तथागत कट्ट्याची निर्मिती करणं, त्याला लिगलाइज करणं, ही ज्या प्रकारे म्हणजे ज्या ठिकाणी तथागत कट्टा बनवला तिथं काही काळा अगोदर दारूचा अड्डा होता अशा टाईप तिथलं वातावरण होतं. पण ते वातावरण तुम्ही म्हणजे सगळ्यांनी असं निर्मित केलं. त्याच्यात तुमचा सर्वात मोठा आचार्य सरांचा सहभाग होता. गवई सर असतील किंवा बाकी गणेश सर असतील, त्यांचा भरपूर मोठा सहभाग आहे तथागत कट्ट्यामध्ये. एखादा विचार जेव्हा समोर येतो की नाही, तर आपण बऱ्याचदा असं डिस्कशन होतं तो, पण त्याला मूर्त स्वरूप देणे, सुरुवात सगळेच करतील, पण त्याला जेव्हा मूर्त स्वरूप दिलं जातं, लिगलाइज केलं जातं. आता तथागत कट्टा निर्माण झाल्यानंतर सर आपण दरवर्षी त्या ठिकाणी 4 ते 5 कार्यक्रम करतो. अगदी एक तर डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी करतो बरोबर, सर्वांच्या सहकार्याने. आपण तथागत गौतम बुद्धाची जयंती साजरी करतो. धम्मदीक्षा परिवर्तन दिन 14 ऑक्टोबरला आपण त्याची साजरी करतो. आणखी कोणते कार्यक्रम असतील तर ते देखील छोटे मोठे शिवाजी महाराजांची जयंती असेल आपण ती साजरी करतो. तर एकत्र येणं आणि आपल्या पारिवारिक ओळखीपाळखी होणं आणि आपल्या मुलाबाळाला आपले आईवडील काय करतात, काहीतरी बौद्ध धम्माच्या संबंधानं कार्य करतात, याची एक प्रेरणा मिळावी. आपण ज्या समाजात राहतो, ज्या गावात राहतो, ज्या वस्तीत राहतो, तिथं आपलं अस्तित्व काय आहे. अगदी सर, जोपर्यंत आपण एकत्र आलेलो नाही तोपर्यंत मला स्वतःला वाटतं की मी नॉन प्रॅक्टिशनर बुद्धिस्ट. म्हणजे कधी विहारात जायचं नाही, कधी त्रिशरण पंचशील घ्यायचं नाही. आणि त्रिशरण पंचशीलाच्या वर पुढच्या ज्या बुद्धपूजा असतील, वेगवेगळ्या पूजा, ते काहीच नाही. मला बरेच लोक ब्लिडिंग मध्ये, अरे त्या बाविस्करांना बोलाव, ते जयभीमवाले ते बाविस्करांना बोलाव. म्हणजे लोकांना माहिती झालं की जयभीमवाले आहेत. काही कार्यक्रम काही नडलं आडलं ना, कोणी आपलं लोकांमध्ये मिक्सडच नाहीत. बरोबर आहे. आणि त्यांच्यावर गरज भागते. आता दुसरी गोष्ट सांगतो, जेव्हा आपण एकत्र आलो तेव्हा आपण ICC क्रिकेटची स्थापना केली. मी, तुम्ही, बाविस्कर, कदम सर वगैरे, गणेश सर वगैरे आपण एकत्र होतो. आता क्रिकेटची स्थापना करता करता किती 7-8 वर्षे झाली. आज तुम्ही सर्वजण टीमला घेऊन, सर्व जाती धर्माच्या मुलाला घेऊन तुम्ही खेळताय तिथं. आणि लाखो रुपयाचं मेडिकलचं बिल तुमचं त्या टीमच्या एक्झरसाईजमुळे वाचलं जाते. म्हणजे तिथं तुम्ही खेळत असताना तर दुसरे मित्र होतातच होतात, परंतु त्या खेळामधून आपली बी तब्येत चांगली राहते. आणि आता मला बऱ्याच वेळा लोक म्हणतात, सर तुमचं रिटायर किती वर्ष झालं? मी म्हणलं 10 वर्ष झालं. तर आता मला एक सांगा सर, गवई सरांच्या मैत्रीमधून मला 2 गोष्टी शिकण्यासारख्या आल्या.
एक तर ते खूप चांगले सिंगर आहेत. क्या बात. खूप चांगली त्यांची मैत्री टिकून राही म्हणून ते नेहमी प्राऊडली फील करतात. आणि दुसरी गोष्ट, ते कोणत्याही कार्याला, तो डाऊन रोडनचा मनुष्य असो किंवा हाय लेवलचा मनुष्य असतो, पण त्या प्रत्येकासोबत तो शिकलेला असो किंवा अडाणी असो का मोठा श्रीमंत असो, त्याच्यासोबत ते समाविष्ट होतात आणि त्यांना एकत्र घेऊन ते सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. हे मला गवई सराकडून शिकण्यात नाही. तुमच्या कॉम्प्लिमेंटसाठी खूप खूप धन्यवाद. पण हे मी कुठून शिकलो? एक तर मी 6व्या वर्गामध्ये असताना अकोल्याला शिकायला गेलो. माझे भाऊ PJ वानकडे, त्यांच्याकडे. आणि सर त्यांच्याकडे गेलेले असताना ते बामसेफचं काम करत होते. मग बामसेफचं काम काय असतं मला माहीत नव्हतं. पण त्यावेळेला आमच्या घरी कांशीरामजी यायचे सर. आणि जेव्हा कांशीरामजी यायचे तर त्यांचं एक बामसेफचं ऑफिस होतं. त्या बामसेफच्या ऑफिसमध्ये त्यांची मीटिंग व्हायची आणि त्यांना मग काही लागलं, चहा पाणी वगैरे, तर ते देण्यासाठी मला घेऊन जायचे. आणि तेव्हा मी कांशीरामजींनी जे काही त्यांना मार्गदर्शन करायचे ते मी ऐकत होतो. तर तेव्हापासून माझ्या ते कानात कांशीरामजींचे विचार म्हणा किंवा त्यांचे सगळं, तिथून सुरुवात झाली सर. तेव्हा मला माहीत नव्हतं हे सोशल वर्क आहे किंवा आपण सामाजिक कार्य करतो. म्हणजे माझा भाऊ आणि मी 2 सायकली भाड्याने काढून रात्रभर आम्ही बामसेफच्या प्रोग्रामचे पोस्टर्स लावत फिरायचो. तर तिथून सुरुवात झाली. दुसरी एक गोष्ट आहे, मित्राच्या सहवासीमधून डॉक्टर सविताबाई आंबेडकरांना मी माझ्या बऱ्याच वेळा घरी बोलावलं होतं. आणि मग 14 एप्रिलला त्यांच्या हस्ते आम्ही अन्नदान करत असतो चैत्यभूमीला. तर मित्राकडून शिकण्यासारखं नेमकं काय असतंय, तर मित्र आपला काय करतोय बाबा, मग त्याच्याकडून आपल्याला काय घेता येते का, तर असे काही प्रोजेक्ट आपल्याला घेता तेच सांगणार होतो मी, की मी 6व्या वर्गात अकोल्याला ते शिकलो. त्याच्यानंतर औरंगाबादला बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये गेलो, तिथून चळवळीमध्ये आलो आणि मुंबईला आल्यानंतर तुमचा सहवास लाभला. सरांच्याबद्दल पुन्हा एकदा सांगत मी नेहमीच सांगतो की जेव्हा मी MPhil करत होतो, सरांनी मला गाईड केलं. सर माझे गाईड होते. सरांकडे खूप विद्यार्थी होते, जागा नव्हती, तरीही त्यातूनही वेळ काढून सरांनी मला ॲज अ विद्यार्थी स्वीकारलं. आणि MPhilचा जो काही मी थिसिस लिहिला त्याच्यासाठी भरपूर मदत सरांनी केली. आणि मला वायवाला जायचं होतं तामिळनाडूमध्ये, मदुराईला. तर तिथं जर सरांच्या सहीच्या लेटर्सची गरज भासली तर कुठून अवेलेबल करायचे, म्हणून सरांनी कोऱ्या कागदावर सही आणि शिक्के मारून माझ्याकडे दिले. जर गरज पडली तर हे तुम्ही सबमिट करा. तो एवढा मोठा विश्वास माझ्यावर ठेवणे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही काय शिकले सर मित्राकडून सांगतो ना. खरं म्हणजे मी पहिल्यांदा जिथून तयार झालो, समजा मी 91ला असताना 11ला होतो, त्यावेळेसपासून म्हणजे दादासोबत राहिलो होतो आजपर्यंत. खरं म्हणजे आमच्या घरची परिस्थिती एवढी काही व्यवस्थित नव्हती, पण ज्यावेळेस दादा शिकले वगैरे जॉबला लागले, ते आमच्या घरातलं, तिथून आमचं घर पुढे गेलं. आणि त्याच्यानंतर आम्ही पण ग्रॅज्युएट झालो, बहीण पण ग्रॅज्युएट झाली, मी बिलीफ वगैरे केलं. त्याच्यानंतर जॉबसाठी पुन्हा दादाकडेच, म्हणजे माझा सहवास हा दादाकडे 90पासून आहे. 90 ते आतापर्यंत सतत त्यांच्यासोबत असतो. त्याच्यानंतर ज्यावेळेस लोखंडवाल्यामध्ये आलो जॉबच्या शोधात, 1-2 ठिकाणी जॉब लागला, पण तो काय कारणास्तव नाही केला मी. आणि म्हणजे जेव्हा दादा 95ला जॉबला लागला त्यावेळेस आमचं घर थोडंसं पुढे गेलं. आणि पूर्ण म्हणजे 2 बहिणीचं लग्न किंवा त्यांचं लग्न, माझं लग्न, घराचं बांधकाम पूर्ण दादांनी केलं. त्याच्यानंतर मुंबईला आल्यानंतर मग अशा फिरत असताना दादांचे मित्र म्हणजे जसे तुम्ही आहात, गणेश सर असतील, सुरेश सर, हा सगळा परिवार लाभला. आणि एका चांगल्या ठिकाणी राहण्याची संधी म्हणजे दादामुळे मिळाली. आणि तुमच्यासारखे सगळेच गुरु मिळाले, याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे. बापू, तुम्हाला मित्रपरिवार कोणते आयुष्यात असे चांगले नाही भेटले? सर, मी जेव्हापासून लोखंडवाल्यात आलो, एक मिनिट माझा लहान भाऊ आहे आणि त्याला या सहलीसाठी आणण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारणच ते होतं की थोडासा ऑफ द ट्रॅक गेला होता. हो. आणि मी अशी अपेक्षा करतो की या बुद्धभूमीचा त्याला पूर्ण फायदा व्हावा आणि त्याने होईल सर, 100% होईल.
कारण आयुष्यामध्ये लहान भावासाठी प्रेम करणारं आणि त्यांना सुधारण्यासाठी एवढे कष्ट घेणारी माणसं खूप कमी असतात. त्याचं फॅमिली आणि त्याचं स्वतःचं व्यवस्थित करावं ही एवढीच अपेक्षा आहे. बरोबर आहे. आणि 100% बुद्धाचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल सर. इव्हन सॉरी, दिनेशला सर. जी काय त्याच्या तुमच्या भावना आहेत त्या पूर्ण होतील अशी मला अपेक्षा आहे. आता मी सहज तुम्हाला बोलता अजून काही बोलता करायचं असेल त्यांना चान्स बोलता बोलता सहज मी सांगतो गवई सर, आता सेम स्टोरी बापूची आहे. बापूला बुद्धिस्ट टूरला आणायचं म्हणल्यानंतर बापू 1 सेकंदामध्ये तयार झाले. आणि मग जेव्हा यांना मी म्हटलं की बाबा अशाला असं आहे तिथं फिरावं लागेल. बघू ना म्हणे, माझी तब्येत चांगली नसली तर काय जाईल, मी बसून राहीन पण फिरेन. आता या टूरचा इतका फायदा झालेला आहे की अक्षरशः बापू काल दिवसभर चालत होते आपल्यासोबत. म्हणजे बुद्धाच्या आशीर्वादाने बघा त्यांच्या तब्येती सुधारायला सुरुवात झाली. म्हणजे आयुष्यामध्ये काय मिळवायचं आणखी बापू, त्याच्यापेक्षा आणखी काय? तुमच्या ज्या अपेक्षा आहेत माझ्याकडनं 100% पूर्ण करेलच करेल. अरे क्या बात, क्या बात, क्या बात, क्या बात, क्या बात, क्या बात. खूप मोठी गोष्ट आहे. मी तुम्हाला शेवटी सांगतो, आपलं काय जरी हे झालं तरी जेवढे जुने मित्र आपल्याकडे आहेत ना गवई सर, तेवढी सर्वात श्रीमंत माणूस तोच आहे. खोटाडा माणूस जुने नसावा, मित्र, सर. जुना खोटाडा- मित्र, हा. प्रमाणित मित्र, आणि तुम्ही टिकून ठेवला आहे तेवढं सॅक्रिफाईस करूनही तुम्हीच खरे श्रीमंत आहात. तुमच्याकडे पैसा आहे, अडका आहे, मोटर आहे, गाडी आहे, बंगला आहे, तो माणूस श्रीमंत राहू शकत नाही. आज किती माणसं तुम्हाला आपुलकीनं बोलतात. जेव्हा माझे जुने मित्र ते कदम सर वगैरे आणि जेबी माने अशी बाजूने जातात ना, मला खूप वाईट वाटते. कारण 30-40 वर्ष आम्ही मित्र राहिलो आणि ते अचानकच ते बदलले गेले. आणि बदलाचे कारण एकदम क्षुल्लक. तर मित्रांना आयुष्यामध्ये सांभाळणं हे सर्वात मोठं उद्देश. आता आपणाला संगीत बोलता बोलता म्हणाले प्रवासामध्ये की आपण दुसऱ्याला सुधारू शकत नाही, कमीत कमी आपण तरी सुधारा. म्हणजे आपण सुधारायला सुरुवात केली, दुसरा सुधारो का न सुधारो, हा त्याचा फायदा आपल्या जीवनात होतो ना. आपण सुधारलो म्हणजे ऑटोमॅटिक जग सुधारलं, दुसऱ्याला सुधारणं आपल्या हातात नाही, पण स्वतःला सुधारू शकतो ना. आणि ही संधी मला तर वाटतं संगीतने आपणाला उपलब्ध करून दिली. मी त्या प्रीतीताईचे खूप आभार मानेन की अधूनमधून ते फोन करतात, अधूनमधून आम्हाला ते मेसेज पाठवतात, संगीतही अधूनमधून फोन करतात. आणि सर्वांच्या साक्षीनं येणं आणि एकटं फिरायला येणं हा खूप फरक पडतो. सर तुमचे खूप आभार. तुम्ही स्वतः अप्रोच झाले मला आणि तुम्ही म्हटलं मला की तुम्ही सहलीला चला, आणि अशा प्रकारे इथं येऊन जो आनंद मिळाला माझ्यामध्ये सर, खूप चेंजेस आले. खूप चेंजेस म्हणजे जी पॉझिटिव्ह वाईब इथं आहे ना सर, ती मी कुठंच अनुभवली नाही.